सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंबद्दलच्या काही फाईल्स मला दिल्या होत्या असं दमानियांनी म्हटलंय। पंकजा मुंडेंच्या विरोधातल्या त्या फाईल्स होत्या। अंजली दमानियांचा हा गौप्यस्फोट आहे। धनंजय मुंडे हे 4 ते 5 वर्षांपूर्वी तेजस ठक्कर यांना घेऊन आले होते। 4 ते 5 वर्षांपूर्वी धनंजय मुंडे हे माझ्या घरी आले होते अशी माहिती दमानियांनी दिली आहे। की माझ्या घरी 4 ते 5 वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते। ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते। पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते। आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले। मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच वेळेला त्यांनी पुन्हा हा एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंसंदर्भातल्या काही फाईल्स या मला दिल्या होत्या असं आता दमानियांनी सांगितलंय माध्यमांसमोर। तर पंकजा मुंडे यांच्या विरोधामधल्या या फाईल्स होत्या अशी माहिती सुद्धा अंजली दमानियांनी दिली आहे आणि त्यावेळेला पंकजा मुंडे यांच्या ज्या फाईल्स त्यांच्याकडे आल्या होत्या त्यावरून त्यांनी काहीही ऍक्शन घेतली नाही किंवा त्याबद्दल त्या बोलल्या नाहीत अशी माहिती सुद्धा त्यांनी माध्यमांसमोर दिलेली आहे। तर 4 ते 5 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे जी आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये कथन केली आहे। 4 ते 5 वर्षांपूर्वी तेजस ठक्कर या व्यक्तीला घेऊन धनंजय मुंडे हे स्वतः आलेले होते आणि अंजली दमानिया यांच्या घरी ही भेट झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळे या फाईलींमध्ये नेमकं काय होतं आणि आत्ता नेमकी अंजली दमानियांनी ही माहिती का दिली आहे, हा गौप्यस्फोट का केलाय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।